आपण आजच्या कार्यक्रमामध्ये दोन चित्रपटांची थोडी चर्चा करूया. अक्षय कुमारचा एक चित्रपट रिलीज झाला आहे, तो म्हणजे जॉली LLB पार्ट 3. तर हा चित्रपट जो रिलीज झाला आहे याच्यामध्ये अक्षय कुमारसह अरशद वारसी, सौरभ शुक्ला आणि हुमा कुरेशी यासह इतर कलावंतांच्या भूमिका आहेत. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर मोठे प्रकल्प उभे करण्यासाठी जसे धनदांडगे उद्योगपती प्रयत्न करतात, यावर असा एक तो कोर्ट ड्रामा असलेला एक विनोदी चित्रपट आहे. आणि जॉली LLB या चित्रपटामध्ये न्यायाधीश म्हणून सौरभ शुक्लाची जी भूमिका आहे ती खरोखर छान झालेली आहे. तर या चित्रपटाच्या बरोबरच मराठी दशावतार देखील दिलीप प्रभावळकरचा हा चित्रपट रिलीज झाला होता. आणि मुख्य म्हणजे काय की मराठी चित्रपट आल्यानंतर फार जण त्याच्याकडे सिरियसली पाहतातच असं नाही, परंतु दशावतार चित्रपटांनी मराठी चित्रपटांचं एक गणित बदललं आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे चित्रपट रिलीज झाल्या या चित्रपटांबद्दल बोलायचं होतं, परंतु झालं काय की नुकतीच वृत्तपत्रामध्ये जाहिरात वाचली आणि सोशल मीडियामध्ये देखील त्याबद्दल अशी चर्चा झाली की दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतार चित्रपटामुळे जॉली LLB चित्रपटाला तडाखा. तर ही बातमी खोटी जरी आहे असं जरी थोडा वेळ मानलं तरी मराठी मनाला आनंद वाटावा अशी परिस्थिती आहे. कारण दशावतार चित्रपटाचं मार्केट म्हणा किंवा लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच आहे असं म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट, मराठी चित्रपट दशावतार जेव्हा रिलीज झाला तेव्हा काही अतिउत्साही यूट्यूबर्सनी, ज्यांना हजारो सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने या चित्रपटाची चिरफाड केली. परंतु या सगळ्या टीकेला दशावतार हा चित्रपट पुरून उरला. याबद्दल दशावतार आणि चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते तसंच टोटल क्रू मेंबर्सना माझ्याकडून सदिच्छा आणि शुभेच्छा. आणि मराठी चित्रपटांचा डंका असाच पुढे गाजत आणि वाजत राहावा अशी अपेक्षा.